त्यासाठी मला 25 प्रश्न सोडवायचे असतात. 50 गुणांची 50 गुण त्यासाठी असतात. ते इंग्रजी विषयामध्ये आपल्याला 8 युनिट आहेत. अभ्यासक्रमामध्ये 8 युनिट दिलेले आहेत आणि 30 सब युनिट दिलेले आहेत. या सिलेबसवर आधारित तुम्हाला 25 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यासाठी 50 गुण असतात. तर आपण आज ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते? तर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतोय. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे काय? तर खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य पर्याय निवडा. फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. ऑप्शन आहे 1 मार्च, 2 डिसेंबर, 3 एप्रिल, 4 जानेवारी. आता यामध्ये फॉलोज हा शब्द फक्त नवीन आहे. बाकीचे सर्व शब्द तुम्हाला माहित आहेत. फेब्रुवारी वर्षातील एक महिना आहे. कॅलेंडर दिनदर्शिका, इयर म्हणजे वर्ष. फॉलोज तर फॉलोज या शब्दाचा अर्थ आहे मागे येणे किंवा पाठलाग करणे. तर वाक्याचा अर्थ काय होईल? तर फेब्रुवारी कोणाच्या मागून येतो किंवा कोणाचा पाठलाग करत येतो. तर काय उत्तर असेल? बघा, काही मुलांनी बसल्या बसल्या अगदी अचूक उत्तर दिलेलं आहे. कोणत्या महिन्यानंतर फेब्रुवारी येतो? तर जानेवारी महिन्यानंतर फेब्रुवारी येतो. म्हणून त्याचं ऑप्शन आहे, करेक्ट उत्तर आहे जानेवारी. सो ऑप्शन नंबर 4. फेब्रुवारी फॉलोज जानेवारी इन द कॅलेंडर इयर. Second question. How many mistakes of capitalization are there in the following sentence? म्हणजे काय? तर हा पंक्च्युएशन मार्क याच्यावर आधारित प्रश्न आहे की याच्यामध्ये किती चुका आहेत. मिस्टेक्स म्हणजे चुका. कॅपिटलायझेशन म्हणजे मोठ्या लिपीत अक्षर लिहिणे. या वाक्यामध्ये मोठ्या लिपीत अक्षर लिहिण्याच्या किती चुका आहेत अशा प्रश्नाचा तो अर्थ होतोय. राजू, ते पुढचे 2 डॉट आहेत त्याला कोलन म्हणतात. म्हणजे काय? राजू म्हणतोय असा त्याचा अर्थ आहे. राजू व्हॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप. व्हॉट नंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे. म्हणजे आता पहिलं अक्षर तुम्हाला कळालंय. कोणतं कॅपिटल असायला पाहिजे? डब्ल्यू असायला पाहिजे. काही मुलांनी उत्तर काढले पण त्यांचं उत्तर 2 आलेलं आहे. तर घाईघाईमध्ये उत्तर काढायचं नाही. थोडासा प्रश्न व्यवस्थित वाचा, तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल. तर आता दिसतंय डब्ल्यू कॅपिटल हवा 1, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्मिता, हे नाउन आहे. म्हणजे एका मुलीचं नाव आहे आणि ते आपण नेहमी कसं लिहितो? त्याचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहितो. म्हणून एस काय हवा तिथं? कॅपिटल हवा. म्हणजे डब्ल्यू एक, एस दुसरा आणि तिसरं काय असेल बरं? तर तिसरं आहे ए. कारण काय? की व्हॉट नंतर एक्सक्लेमेशन मार्क आलेले, म्हणजे त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आले. आणि ज्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह येतं म्हणजे त्या स्ट्रॉंग इमोशन आहेत. त्याला प्रश्न पडलाय राजूला की स्मिता सारखी मुलगी एका दुकानात काम करते असा त्याला प्रश्न पडलाय. त्याची ती तीव्र भावना आहे आणि ते संपल्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आले व्हॉट नंतर. म्हणून एक नवीन वाक्य त्या ठिकाणी सुरू झालंय, ज्याला उपवाक्य म्हणू शकतो आपण, क्लॉज म्हणू शकतो. तिथं मग त्या वाक्याची सुरुवात करताना ती नेहमी मोठ्या लिपीतील अक्षराने झाली पाहिजे आणि म्हणून तो ए सुद्धा कॅपिटल पाहिजे. मग 3 अक्षर आली. कोणती कोणती? डब्ल्यू, ए आणि एस. म्हणजे त्याचं उत्तर असेल 3. 3 उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज 3. नाउ थर्ड क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता खालील वाक्यामध्ये तुम्हाला काहीतरी फिलअप करायचंय आणि ते कोणतं आहे ते बघूया. माय नंबर इज 20 इन द रो, सो आय एम डॅश डॅश इन द रो. म्हणजे माझा नंबर जो आहे तो रांगेत 20 आहे, तर मी त्या रांगेत कितवा आहे असा त्याचा अर्थ होतो. रो म्हणजे काय? रांग. नंबर माहितीये तुम्हाला, क्रमांक. तर आता या ठिकाणी आपल्याला ऑर्डिनल कार्डिनल आपण शिकलेलो आहोत. तर ऑर्डिनल म्हणजे काय? क्रमवाचक. मग आता याच्यामध्ये 20 नंबर आहे माझा.
तर 20 साठी कुठला आहे बरं क्रमवाचक? फर्स्ट 20 ते नाही येणार, दुसरं 20 त्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे, आणि तिसरं आहे 20th, फोर्थ आहे 21st, त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, दॅट इज 20th. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे आता खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. ही ब्लिंक्स हिज. आता ब्लिंक्स या शब्दाचा अर्थ काय होतो? उघडझाप करणे किंवा मिचकावणे या अर्थाने. मग आपण काय मिचकावतो बरं? टोज तळवे नाही, इयर्स कान नाही, नोज नाही, आईज मिचकावतो का? तर त्याचं उत्तर आहे आईज. ही ब्लिंक्स हिज आईज, म्हणजे तो त्याच्या डोळ्यांची उघडझाप करतो किंवा डोळे मिचकावतो. So the correct option is number 4, that is eyes. Fifth, identify the shape given in the picture. Choose the correct option. खाली एक चित्र दिलेलं आहे, ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यासाठीचा अचूक पर्याय निवडून तो उत्तर पत्रिकेत नमूद करायचा आहे. कशाचं चित्र आहे बरं हे? सगळ्यांनी ओळखलं असेल, आईस्क्रीम सगळ्यांना आवडतं ना, ते कशामधून येतं? बरोबर आहे, कोन. आता पर्याय चारही वाचायचे, घाई करायची नाही. फर्स्ट कोन, सेकंड क्यूब, थर्ड स्फिअर, फोर्थ ट्रायंगल. तर हे चित्र कशाचं आहे किंवा ही आकृती किंवा हा शेप कशाचा आहे? कोनचा आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज नंबर 1, दॅट इज कोन. नाउ द सिक्स्थ क्वेश्चन. Observe the picture and select the correct alternative. चित्र पाहून दिलेल्या वाक्यामध्ये शब्द भरायचा आहे. चित्र पहा, व्यवस्थित पहा, कशाचं चित्र आहे, काय काय दिसते चित्रामध्ये. एक झाड आहे, डोंगर आहे, सूर्य आहे, घर आहे, स्लाइड दिसते. तर आता आपण प्रश्न वाचूया. There is a cow डॅश डॅश द ट्री. मग आता गाय कुठे बसलेली आहे? झाडाच्या कुठे बसलेली आहे असं त्याचा अर्थ आहे. तर ऑप्शन वाचूया. फर्स्ट अबोव. अबोव म्हणजे च्यावर, म्हणजे जास्त दूर असतं. फॉर एक्झाम्पल द स्काय इज अबोव माय हेड, म्हणजे आकाश माझ्या डोक्याच्या खूप उंच आहे, जास्त अंतर आहे त्याच्यामध्ये. दुसरा आहे ओव्हर. ओव्हरचा अर्थही च्यावर होतो. अबो आणि ओव्हर मध्ये थोडंसं अंतर आहे, कारण अबो म्हणजे जास्त दूर. थर्ड आहे अंडर. अंडर म्हणजे कसं? खाली. आणि फोर्थ आहे इंटू. इंटू म्हणजे काय? बाहेरून आत, म्हणजे हालचाल करत आत येणे अशा अर्थाने त्याचा इथं उपयोग होतो. परंतु आता आपल्याला वाक्य काय विचारलंय? देअर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री, म्हणजे ती गाय झाडाच्या कुठे बसलेली आहे? सांगा बरं, कुठे बसलेली आहे? मग बरोबर आहे, झाडाच्या खाली बसलेली आहे. मग खाली, खाली म्हणजे काय? अंडर. मग कितीवा पर्यायामध्ये आहे ते? तिसऱ्या. म्हणून याचं अचूक उत्तर कोणतं येणार आहे? 3 नंबरचा पर्याय. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. आता काय विचारले ते पहा. इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी विचारलेली आहे. घाई घाईमध्ये पहिलं उत्तर पाहायचं, पहिला पर्याय पाहायचा आणि लगेच त्याचं उत्तर लिहायचं, असं करायचं नाही. इनकरेक्ट म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे. काय आहेत बरं हे सगळे? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशाला म्हणायचं? तर जे हेल्पिंग वर्ब्स आहेत, म्हणजे इज, वी, इज, आर या पद्धतीने. तर त्याच्या पुढे नॉट ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो. तर पहिला पर्याय आहे विल नॉट, त्याचं वोंट दिले, म्हणजे बरोबर आहे का हे? बरोबर आहे ते.
दुसरं बघा, शल नॉट. शल नॉटचं शालंट दिलंय. बरोबर आहे का हे? चला आधी आपण चारही पर्याय वाचून घेऊया. तिसरं आहे लेटस, लेट्स. आणि चौथा आहे हॅव नॉट, हॅवंट. तर आता याच्यामध्ये विल नॉट, वोंट हे बरोबर दिलेलं आहे. लेटस, लेट्स हे पण बरोबर दिलेलं आहे. हॅव नॉट, हॅवंट हे पण बरोबर दिलेलं आहे. मग चुकीचं काय आहे? शॅल नॉट. त्याचं शालंट दिलेलं आहे. तर तिथे शालंट न देता शांट असं पाहिजे होतं. शांटचं स्पेलिंग काय येईल? SHAN अपॉस्ट्रॉफी साइन आणि नंतर टी. कळालं? SHAN अपॉस्ट्रॉफी साइन आणि टी, शांट. इथं डबल एल जो आलेला आहे तो नको होता. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे आणि म्हणून त्याचं चूक. इनकरेक्ट पेअर विचारली आहे. मग ती चुकीची जोडी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ती चुकीची जोडी दिलेली आहे आणि ते त्याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2, शॅल नॉट, शॅलंट. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. तर गारमेंट म्हणजे काय? त्याचा अर्थ होतो कपडे. ते आता काही माहिती नाहीये काय त्याच्यामध्ये. कपडे कुठं ते पण नाही माहिती. मग आता आपल्याला हे दोन्ही पर्याय शोधायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला 4 खाली ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, पहिलं आहे सेल, SELL. सेल म्हणजे काय? विकणे, विक्री. परंतु या ठिकाणी सेल हा शब्द क्रियापदाच्या रूपात आलेला आहे. दुसरा आहे SAIL म्हणजे काय? सेल, सेल म्हणजे शीड, म्हणजे नौकेवर लागलेले कापड असतं त्याला काय म्हणायचं? सेल म्हणायचं. दुसरा ऑप्शन आहे SALE, सेल. आता पहिल्या पर्यायामध्ये SELL आले, त्याचा अर्थही विक्रीच होतो. दुसऱ्या पर्यायात जे SALE आहे त्याचाही अर्थ विक्री होतो. परंतु या ठिकाणी SALE हे नाउन आहे, म्हणजे नाम आहे. आणि पहिल्या पर्यायामध्ये SELL हे काय आहे? व्हर्ब आहे, म्हणजे क्रियापद आहे. मग ह्याच्यामध्ये हा फरक आहे. स्पेलिंग मध्ये पण आहे. उच्चार जरी सारखा असेल तरी त्याच्यामध्ये अर्थही जवळपास सारखा आहे. फक्त त्याचा वापर क्रियापद आणि नाम असं 2 भिन्न प्रकारे केलेला आहे. तर दुसरं आहे त्याच्यामध्ये SAIL, सेल. सेम आहे शीड, म्हणजे नौकेवर लावलेलं कापड. तिसरा पर्याय आहे SELL, सेल. या ठिकाणी विक्री, म्हणजे ते व्हर्ब आलेला आहे, म्हणजे विकणे या अर्थाने. आणि SALE म्हणजे सवलतीत विक्री, म्हणजे ते नाउन आहे त्या ठिकाणी, म्हणजे नाम आहे. चौथा ऑप्शन आहे CELL. आता CELL, सेल, याचे 2-3 अर्थ होतात. सेल म्हणजे जर आपण जीवशास्त्रामध्ये पाहिलं तर त्याचा अर्थ पेशी होतो, किंवा भौतिक शास्त्रामध्ये जर पाहिलं तर सेल म्हणजे बॅटरीतील एक वस्तू असते, एक घटक असतो, त्याला सेल म्हणतो. तो सगळ्यांना माहिती आहे. किंवा घड्याळामध्ये टाकतो आपण, त्यालाही म्हणतो. आणि पुढे आहे SALE, सेल. सेल म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे सवलतीत विक्री, म्हणजे ते नाउन आहे. मग आता आपल्याला असं विचारले, काय करतात ते? कपडे कुठं करतात असं विचारले. मग काय असेल बरं त्याचं उत्तर? दे सेल गारमेंट्स. म्हणजे तिथं कुठलं सेल पाहिजे अगोदर? SELL, म्हणजे ते कपडे विकतात. इन द, कुठं? सेलमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी सवलतीत विक्री असते त्या ठिकाणी ते विकतात. म्हणजे त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दे सेल गारमेंट्स इन द सेल. पहिलं सेल आहे SELL आणि दुसरं सेल आहे SALE. मग त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं सेल आणि सेल. So the correct answer is option number 3. Now we turn to the next question. Question number 9. Select the correct option for the following sentence. The sun is always in the dash dash direction at 6 PM. सन, सूर्य, नेहमी, ऑलवेज म्हणजे नेहमी, डायरेक्शन, दिशा, बाकीच्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. PM, PM म्हणजे काय? PM म्हणजे पोस्ट मेरिडियम. म्हणजे काय? तो एक लॅटिन वर्ड आहे आणि त्याचा अर्थ होतो की आफ्टरनून, म्हणजे दुपारच्या नंतर.
म्हणजे आता तुम्हाला असं विचारलंय की सूर्य नेहमी संध्याकाळी 6 वाजता कोणत्या दिशेला असतो असं विचारलेलं आहे. दुपारनंतर. पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम जे आफ्टरनून नंतर दुपारनंतर तो कुठे असतो? दुपार म्हणजे दुपारी 12 पासून रात्री 12 या अर्थाने पोस्ट मेरिडियम असा तो शब्द वापरला जातो. तर त्याचा पहिला पर्याय आहे ईस्ट. ईस्ट म्हणजे कोणती दिशा? पूर्व दिशा. दुसरी आहे वेस्ट. वेस्ट म्हणजे पश्चिम दिशा. 3 नंबरचा पर्याय आहे नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर. आणि चौथा पर्याय आहे साऊथ. मग आता सूर्य संध्याकाळी 6 वाजता कोणत्या दिशेला असतो बरं? पूर्वेला असतो की पश्चिमेला असतो? उत्तर आणि दक्षिणचा तर विषयच येत नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 3 आणि 4 तर नसणारच आहेत. मग कुठे असतो? तर तो असतो पश्चिम दिशेला. पश्चिमला काय म्हणायचं? वेस्ट. मग त्याचं अचूक उत्तर काय असेल? वेस्ट. आपण वाक्य पुन्हा वाचूया. द सन इज ऑलवेज इन द वेस्ट डायरेक्शन ॲट 6 PM. म्हणजे सूर्य संध्याकाळी 6 वाजता नेहमी पश्चिम दिशेला असतो. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2 दॅट इज वेस्ट. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन 10 to 12. आता इथं काय दिलंय? एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. पर्याय क्रमांक 10 ते 12 पर्यंत. म्हणजे 3 प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं या पॅरेग्राफ मध्ये किंवा या पॅसेज मध्ये दिलेली आहेत. त्यासाठी आपल्याला तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. घाईघाईमध्ये वाचून त्याचं उत्तर लिहायचं नाही. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 new ducklings. They were soft, fluffy, and yellow. Such fine little ducklings, but the 7th one was very different. It was bigger and its feathers were gray and shaggy. तर आता आपण एक एक शब्द पाहूया त्या पॅसेज मधला. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 new ducklings. मदर आई, डक बदक, रिअली खरोखर, प्राऊड म्हणजे काय? तिला अभिमान होता, गर्व होता. ती ऑफ हर म्हणजे तिच्या 6 new ducklings, तिची जी 6 पिलं आहेत. डकलिंग्स म्हणजे काय? ती बदकाची पिलं. त्या पिलांवर तिला अभिमान होता. म्हणजे पूर्ण वाक्याचा अर्थ जर पाहिला तर मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 new ducklings. जी बदकांची आई होती तिला तिच्या 6 पिल्लांवर अतिशय अभिमान होता, खूप गर्व होता. त्याच्यानंतर पुढे पहा, दे वेअर सॉफ्ट. ते कसे होते? नरम. सॉफ्ट म्हणजे मऊ, मुलायम, नरम. फ्लपी, फ्लपीचा अर्थ त्याच प्रकारे होतो, मऊ मुलायम. आणि अँड येलो आणि पिवळ्या रंगाची. कशी होती ती? दे वेअर सॉफ्ट, फ्लफी अँड येलो. म्हणजे नरम, मऊ, मुलायम आणि पिवळ्या रंगाची होती. सच फाईन लिटल डकलिंग्स. किती सुंदर आणि किती छान होते बरं ते छोटे छोटे बदकाची पिलं. बट द 7th one was very different. बट म्हणजे काय? पण. 7th 7वं ऑर्डिनल आलेलं आहे इथं. वन वॉज व्हेरी डिफरंट. पण 7वं त्यांच्यामध्ये खूप वेगळं होतं. डिफरंट म्हणजे कसं? वेगळं. व्हेरी खूप वेगळं होतं. त्या 6 बदकांच्या पिल्लांपेक्षा 7वं बदकाचं पिल्लू खूप वेगळं होतं. इट वॉज बिगर. कसं होतं ते? मोठं होतं. अँड इट्स फिदर्स म्हणजे त्याची पिसं वेअर ग्रे अँड शॅगी. कशी? ग्रे म्हणजे कशी? करड्या रंगाची. शॅगी म्हणजे कशी? खरबरीत होती, म्हणजे केसाळ होती. अशा प्रकारे यांची कशी होती? बाकीच्या 6 पिलांची सॉफ्ट होती, फ्लफी होती, येलो अशी पिसं होती त्यांची आणि ते दिसायला पण छान होते. पण हे जे 7वं पिल्लू होतं त्या 6 पिलांपेक्षा वेगळं होतं आणि त्याची पिसं पण ग्रे कलरची आणि शॅगी होती, म्हणजे खरबरीत होती. तर असा या पॅसेजचा अर्थ आहे. जर आपल्याला एकदा वाचून समजलं नाही तर ते आपण दोनदा वाचायचं आहे. तर त्यावर आधारित 10वा प्रश्न आहे. हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज.
बघा आता आपल्याला पहिल्या ओळीत उत्तर दिसतंय आणि आपण त्याचं उत्तर लिहिणार 6 आणि आपला तो प्रश्न चुकणार आणि आपले 2 मार्क त्याच्यामध्ये जाणार. मग तो प्रश्न काय पुन्हा वाचूया बघा. हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. म्हणजे वर दिलेल्या परिच्छेदामध्ये किती बदकांच्या पिल्लांचा उल्लेख आलेला आहे. हाऊ मेनी किती डकलिंग्स बदकाची पिल्लं मेन्शन म्हणजे नमूद केलेले आहेत. इन द पॅसेज परिच्छेदामध्ये म्हणजे वर दिलेल्या परिच्छेदामध्ये किती बदकांच्या पिल्लांचा उल्लेख आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि पहिली ओळ दिली आहे मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. आपल्याला वाटेल याचं उत्तर 6 आहे. पण त्यांनी खाली काय दिले द 7th वन वॉज म्हणजे 7 पिल्लं होती. मग त्याचं अचूक उत्तर काय असणार आहे 7. मग 7 आहे का त्याच्यामध्ये तर आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 6, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 8, पर्याय क्रमांक 3 मध्ये 5, पर्याय क्रमांक 4 मध्ये 7. म्हणजे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 दॅट इज 7. समजलं सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. आत्ताच सांगितलं होतं कार्डिनल आणि ऑर्डिनल. कार्डिनल म्हणजे संख्यावाचक म्हणजे ज्याच्यात फक्त नंबर असतात आणि ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक म्हणजे ज्याच्यामध्ये क्रम असतो. आता आपल्याला विचारले फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. तर आता याच्यामध्ये कुठला क्रमवाचक शब्द वरच्या परिच्छेदामध्ये आलेला आहे. आता आपण परिच्छेद वाचलाय तुम्हाला त्याचा अर्थही समजावून सांगितलाय. त्याच्यामध्ये कुठला क्रमवाचक शब्द आलाय पहा. ऑप्शन नंबर 1 6, ऑप्शन नंबर 2 7, ऑप्शन नंबर 3 1, ऑप्शन नंबर 4 शॅगी. तर आता ऑर्डिनल नंबर आलाय 7th. बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट असं वाक्य आलं की नाही. त्याच्यामध्ये तो ऑर्डिनल नंबर आलाय 7. मग त्याचं अचूक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 मध्ये 7. So the correct answer is option number 2. Now the next question, 12 number. Find the opposite word. Find the opposite of the word same from the passage. Find शोधा. Opposite म्हणजे काय विरुद्ध. Of the word कोणत्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे सेम. सेम म्हणजे कसं सारखं. फ्रॉम द पॅसेज या परिच्छेदामध्ये सारखा या शब्दाला आलेला विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. फर्स्ट आहे फाईन चांगलं, सेकंड आहे शॅगी म्हणजे आता सांगितलं केसाळ खरबरीत या अर्थाने, तिसरा आहे डिफरंट म्हणजे वेगळा आणि चौथा आहे फ्लफी. फ्लफी म्हणजे कसा मऊ मुलायम. मग सारखेच्या विरुद्ध काय येणार आहे वेगळं. मग कुठल्या पर्यायामध्ये आहे बरं त्याचं वेगळ्या या शब्दाचा मराठी शब्दासाठी इंग्लिश शब्द आलेला कोणत्या पर्यायामध्ये आहे तर तो आहे फाईन आहे का नाहीये, शॅगी आहे का नाहीये, डिफरंट आहे. मग त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं डिफरंट. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3 डिफरंट. नाउ वी see the next question. Question number 13. Choose the correct alternative to complete the following word chain of the alphabetical order. Choose निवडा करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे अचूक अचूक पर्याय निवडा कशासाठी टू कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे खाली जी साखळी दिलेली आहे कशी साखळी आहे ती तर वर्णानुक्रमाने लावलेली साखळी आहे आणि त्या साखळीमध्ये एक शब्द तुम्हाला अचूक भरायचा आहे की जेणेकरून त्याचा क्रम अबाधित राहिला पाहिजे म्हणजे चुकला नाही पाहिजे त्या क्रमाने ते आलं पाहिजे. तर त्याच्यात पहिला शब्द दिलेला आहे पॅन. काय स्पेलिंग आहे PAN पॅन. सेकंड आहे PEN पेन. थर्ड आपल्याला शोधायचा आहे आणि फोर्थ आहे PULL दॅट इज पूल. मग आता ऑप्शन पाहूयात आपण. फर्स्ट आहे पार्ट, सेकंड आहे पॉटर, थर्ड पनिश, फोर्थ पुश. आता पॅन PAN ते पी नंतर सगळीकडे पी सारखाच आहे
आता आपण दुसरं अक्षर पाहूया. दुसरं अक्षर कुठलंय? पहिल्या चौकटीमध्ये दिलेलं ए आहे, म्हणजे PAN पॅन. दुसऱ्या याच्यात दिलेलं आहे ई, म्हणजे ए नंतर ई आलेलं आहे. आता मग ई नंतर कुठलं अक्षर यायला पाहिजे? यू आणि ईच्या मध्ये येणारा अक्षर आपल्याला शोधायचा आहे. मग पार्ट येईल का? त्याच्यामध्ये ए आहे म्हणजे तो पर्याय बाद झाला, तो येणार नाही. मग ओ येईल का? तर ओ येणार. ई नंतर एबीसीडीचा जर आपण क्रम पाहिला, EFGHIJKLMNO, ओ वॉटर. OPQRSTU, बरोबर आहे. ओ नंतर यू येतो आणि मग हा क्रम इथे अचूक राहील, बरोबर राहील. म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 वॉटर हे तिथं फिल केलं, तर ती वर्ड चेन जी आहे ती कशी अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करेल, म्हणजे त्याचा वर्णानुक्रम अबाधित राहील. म्हणून त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं वॉटर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो. चूज निवडा, करेक्ट अचूक, अल्टरनेटिव्ह पर्याय फॉर द सेंटेन्स गिव्हन बिलो खाली दिलेल्या वाक्यासाठी अचूक पर्याय निवडा. आता या प्रत्येक प्रश्नाचा जर अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपली शब्द संपत्ती थोडीशी वाढली पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर वाचन केलं पाहिजे आणि प्रश्नपत्रिकांचा खूप सराव केल्यानंतर आपल्याला प्रश्नांचा अर्थ पण सहज समजतो. मग त्याच्यासाठी खूप साऱ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. आता प्रत्येक शाळेमध्ये जवळपास सिलेबस संपलेला आहे आणि आता सगळीकडे प्रश्नपत्रिकांचं सत्र सुरू झालेलं आहे. म्हणूनच आपल्या विभागानं सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवण्याचं सत्र 1 तारखेपासून सुरू केलेलं आहे. तर वाचूया आपण प्रश्न. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश 1 रुपी नोट. आता आपण इथं घाईने काहीतरी करून देणार. तर आपल्याला माहितीये की ज्या वेळेस एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने असते, स्वर कोणते कोणते आहेत? A, E, I, O, U. तर त्यापूर्वी एन वापरायचं हा नियम आपल्याला माहिती आहे, तो तोंडपाठ पण आहे. मग आपण इथं काय लिहिणार? एन लिहिणार आणि 2 मार्क्स घालवणार. मग काय करायचं? तसं नाही, पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्या शब्दाचा उच्चार काय होतो ते पाहायचं आणि मग त्याच्यापूर्वी येणारं जे आर्टिकल आहे, याला काय म्हणायचे? आर्टिकल म्हणायचं. ए अँड द म्हणजे मराठीत उपपद, ते आपल्याला वापरायचं आहे. तर ऑप्शन काय आहेत? फर्स्ट आहे अँड, सेकंड आहे द, थर्ड आहे नो आर्टिकल आणि फोर्थ आहे ए. मग आपल्या सगळ्यांना वाटतं की आता इथं स्वराने सुरुवात झाली आहे 1 ची, तर मग तिथं अँड वापरलं पाहिजे, पण तसं नाही. तर त्याच्यासाठी एक वेगळा नियम काय आहे की जरी स्वराने सुरुवात होत असेल परंतु त्याचा जर उच्चार व्यंजनासारखा असेल म्हणजे कन्सोनंट प्रमाणे असेल, तर त्या शब्दाच्या पूर्वी अँड हे उपपद न वापरता ए हे उपपद वापरायचं आहे. म्हणजे वनचा जर आपण उच्चार केला तर त्या ठिकाणी व चा उच्चार होतो आणि व हे मराठी व्यंजन आहे आणि म्हणून त्याच्यापूर्वी ए हे आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे. मग त्याचं वाक्य बघा कसं होईल. प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी नोट. मग त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं ए. तर हा नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. नियम पुन्हा एकदा सांगते की जर एखाद्या शब्दाची सुरुवात स्वराने होत असेल परंतु त्याचा उच्चार जर व्यंजनाप्रमाणे होत असेल तर त्यापूर्वी ए हे उपपद वापरायचं आहे. अजून एखादं उदाहरण पाहायचं असेल तर युनिफॉर्म, म्हणजे त्या ठिकाणी यू आलेला आहे, UNIFORM, युनिफॉर्म. पण त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याच्या पूर्वी ए हे उपपद वापरायचं आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. आता चित्र पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य पर्याय म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे चित्राच्या बाजूला, त्या वाक्यामध्ये तुम्हाला एक शब्द घालायचा आहे आणि मग त्या वाक्याचा तो अर्थ म्हणजे ते चित्र असा असणार आहे. काय दिसतंय बरं चित्रात?
तो मुलगा काय करतोय? ते झाड एक रोप दिसतंय, त्या रोपाला काय करतोय तो? पाणी घालतोय. आणि मग ही जे हा जो मेसेज आहे, तो दिला आहे शेजारी आपल्याला त्या चित्राच्या बाजूला दिलेला आहे आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये एक शब्द घालून तो पूर्ण करायचा आहे. तर काय ते वाक्य? डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली. काय करायचंय त्या झाडांना रोज? प्लांट्स म्हणजे काय? रोपटे. रेग्युलरली जसं नियमितपणे. तर नियमितपणे त्या रोपट्यांना काय करायचं आहे? असं आपल्याला त्या पहिल्या रिकाम्या जागी आपल्याला तो शब्द वापरायचा आहे. आणि त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. फर्स्ट आहे प्लॉ, सेकंड आहे फ्रंट, थर्ड आहे वीड, फोर्थ आहे वॉटर. आता आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहूया. प्लॉ म्हणजे काय? नांगर. पण या ठिकाणी जर आपण ते व्हर्ब म्हणून वापरलं, तर म्हणजे काय? नांगरणे. मग काही झाडांना रोज नांगरायचंय का? रोपट्यांना रोज नांगरणी करायची का रोपट्यांची? तर नाही करायची. रोज नाही करत. एकदाच होते आणि त्यानंतर रोपटी किंवा मग पिकं लावली जातात, पिकं पेरली जातात. दुसरं आहे प्रून. प्रून म्हणजे काय? छाटणी करणे. म्हणजे झाडं एकदा रोप आल्यानंतर परत त्याची थोडी-थोडी पानं काढली जातात किंवा छोट्या फांद्या काढल्या जातात. त्याला छाटणी करणे म्हणतात. तिसरं आहे वीड. वीड म्हणजे तण. म्हणजे अनवॉन्टेड ग्रास ज्याला म्हणतो आपण, काय ज्याची आवश्यकता नाहीये, जे पिकांना त्रासदायक ठरतं. असं जे तण आहे शेतामध्ये, अशा अर्थाने त्या शब्दाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे चौथं वॉटर. वॉटर म्हणजे काय? पाणी घालणे. तर ह्या ठिकाणी हे सगळे शब्द आपण व्हर्ब या अर्थाने घ्यायचे आहेत. मग त्या रोपट्यांना नियमितपणे नांगरलं पाहिजे, की त्यांची छाटणी केली पाहिजे, की त्याच्यामध्ये तण असलं पाहिजे किंवा त्याला पाणी घातलं पाहिजे. तर त्याचं काय केलं पाहिजे रोपट्यांना रोज? तर पाणी घातलं पाहिजे. कारण त्याच्या हातात पाईप दिसतोय. तो पाणी घालताना त्याचे काही ड्रॉप्स पण दिसतायत. मग काय करतोय तो? झाडांना पाणी घालतोय. आणि हा मेसेज म्हणजे हा त्याने काहीतरी त्याच्यातून संदेश दिलाय त्या वाक्यातून, त्या चित्रातून. आणि मग त्याच्यासाठी अचूक पर्याय असणार आहे वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. आणि ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये वॉटर. सो द करेक्ट आन्सर इज वॉटर. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. Find the different sound of the letter C from the following alternative. Find the different sound of the letter C from the following alternative. खाली दिलेल्या पर्यायांमधून ज्या ठिकाणी सी चा उच्चार वेगळा होतोय, तो पर्याय शोधायचा आहे. तर आपल्याला याच्यासाठी वाचन वाढवलं पाहिजे, आपली व्होकॅब्युलरी वाढवली पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठला शब्द कसा वाचायचा हे समजतं. तर जाऊया. फर्स्ट कार्ट, सेकंड काउंट, थर्ड सेंटर, फोर्थ कार्ट. आता आपण हे 4 पर्याय वाचले. पहिल्या पर्यायामध्ये काय? कार्ट. सी चा उच्चार कसा होतोय? क होतोय. दुसऱ्या पर्यायामध्ये आहे काउंट. सी चा उच्चार क होतोय. तिसऱ्यात सेंटर, म्हणजे सी चा उच्चार इथे काय झाला? स झाला. आणि चौथ्या पर्यायात कार्ड, म्हणजे सी चा उच्चार क झाला. मग आता हे कसं ओळखायचं? कधी स होतो आणि कधी क होतो. तर याच्यासाठी एक छोटासा नियम आहे, तो तुम्हाला सांगते. की जेव्हा सी नंतर ए, ओ, यू यापैकी एखादं व्यंजन येत असेल, पुन्हा एकदा सांगते, जेव्हा सी नंतर ए, ओ, यू किंवा इतर व्यंजन असेल, तर त्यावेळेला सी चा उच्चार क असा होतो. म्हणजे उदाहरणार्थ पाहायचं असेल तर CARROT कॅरट, COTTON कॉटन, CUT कट, CLEVER क्लेव्हर. ह्या ठिकाणी सगळीकडे सी चा उच्चार क असं झालेला आहे. मग आता सी चा उच्चार स कधी होतो? तर ज्या वेळेला सी नंतर काय येतं? ई येतं, आय येतं किंवा वाय येतो. पुन्हा एकदा सांगते, सी नंतर ई, आय किंवा वाय येतो, त्यावेळेला सी चा उच्चार हा स असा होतो. जे उदाहरण पाहायचं असेल तर सी नंतर ई
आता बघा हे पर्यायामध्येच आहे CENTRE सेंटर. त्याच्यानंतर सी नंतर आय बघूया एखादं. आता आपलं रोजच्याच याच्यामध्ये आहे सर्कल CIRCLE. त्या ठिकाणी सीचा उच्चार स असा होतो. त्यानंतर वाय जर पाहायचं असेल तर CYCLE सायकल. त्या ठिकाणी सुद्धा सीचा उच्चार स असा होतो. हा नियम लक्षात ठेवला तर आपल्याला कुठलाही शब्द वाचताना अडचण येणार नाही. काय नियम आहे? सी नंतर ई आय किंवा वाय असेल तर स आणि सी नंतर ए ओ यू किंवा इतर व्यंजन असेल तर त्याचा उच्चार क. मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये सेंटर शब्द दिलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा उच्चार स आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं जर उत्तर पाहायचं असेल तर ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये सेंटर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. खालील पर्याय योग्य पर्याय निवडा. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. His brother wants to call him for the dinner. He requests. आता आपल्याला एक घटक आहे आपल्या पुस्तकामध्ये जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे परमिशन रिक्वेस्ट. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कसं चांगले गुड मॅनर्स आपल्याला शिकवतात. तर प्रश्नाचा अर्थ समजावून घेऊया. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. युसुफ काय करतोय? वर्तमानपत्र वाचतोय. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. रीडिंग म्हणजे वाचत आहे. न्यूजपेपर वर्तमानपत्र. हिज ब्रदर वॉन्ट्स टू कॉल हिम फॉर द डिनर. हिज ब्रदर त्याच्या भावाला वॉन्ट्स काय वाटतंय की त्याला जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी बोलवायचं आहे. तर तो त्याला कसं बोलवेल? काय म्हणेल त्याला असं तुम्हाला विचारलेलं आहे. ही रिक्वेस्ट. तर तो त्याला कशा प्रकारे विनंती करेल? तर आपण पर्याय वाचूया. फर्स्ट आहे प्लीज कीप रीडिंग म्हणजे कृपया तुझे वाचन चालू ठेव. दुसरं आहे एक्सक्यूज मी ब्रदर म्हणजे आता तो त्याला डिस्टर्ब करणार आहे ना, त्याचं तो वाचतोय तर त्याला मध्येच त्याच्यामध्ये थोडासा खंड पडणार आहे म्हणून तो त्याला म्हणतोय एक्सक्यूज मी ब्रदर. तिसरं आहे गुड आफ्टरनून ब्रदर. आता बघा इथं त्याला डिनरसाठी तो बोलवतोय म्हणजे वेळ रात्रीची असणार आहे. मग तो गुड आफ्टरनून ब्रदर म्हणेल का? शुभ दुपार भावा असं म्हणेल का? नाही म्हणणार. चौथा पर्याय आहे यू आर वेलकम. तुझे स्वागत आहे. आपण वेलकम कधी म्हणतो की एखाद्याने थँक्यू म्हटलं, एखाद्याने आपले आभार मानले तर आपण त्याला म्हणतो की नाही ठीक आहे तुझं स्वागत आहे मी तुला परत पण मदत करेल या अर्थाने बोलतो. तर म्हणजे ते पण येणार नाही. मग काय येईल बरं? तो त्याला बोलवायचे त्याला जेवणासाठी. मग त्याला तो म्हणेल एक्सक्यूज मी ब्रदर. त्याला तो मध्ये डिस्टर्ब करतोय म्हणून म्हणेल एक्सक्यूज मी ब्रदर. आणि मग हे कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. मग त्याचं अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. आता वाचून पाहूया आपण. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. His brother wants to call him for the dinner. He requests, excuse me brother. असं जर वाक्य वाचलं तर त्याचा अर्थ हा योग्य दिशेने आपल्याला मिळतो. सर्वांना समजलं असेल? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Find the correct word to complete the message given below. आता खाली एक संदेश दिलेला आहे. तो संदेश पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिलेल्या त्याच्यामधून एक शब्द तयार करायचा आहे. ती काही अक्षरं दिलेली आहेत चौकटीमध्ये आणि त्या चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून एक शब्द तयार करायचा आहे आणि तिथे दिलेला जो संदेश आहे तो पूर्ण करायचा आहे. डॅश डॅट प्लांट्स नॉट गार्बेज. प्लांट्स म्हणजे काय आत्ताच सांगितलं, रोपटी झाडं. नॉट गार्बेज. गार्बेज म्हणजे काय? कचरा. मग आता आपल्याला कचरा वाढवायचा काय करायचं नाहीये. डॅश डॅट प्लांट्स नॉट गार्बेज. आता इथं आपल्याला त्या अक्षरांमधून एक शब्द तयार करायचा आहे. काय काय अक्षरं दिली आहेत? एस जी झेड टी ई आर ओ सी डब्ल्यू ओ वाय
SEWEXT. तर आता एक शब्द तयार करायचा आहे. बघा बरं, SEW, सीव म्हणजे काय? शिवणे. मग असं होईल का ते? सीव प्लांट्स नॉट गार्बेज, म्हणजे झाडं शिवा कचरा नाही, असं होईल का? नाही होणार. दुसरं पाहूया, कट, CUT, कट आहे दिलेलं. बघा शेवटच्या कॉलम मध्ये जर आपण पाहिलं तर CUT कट हा शब्द तयार होतोय. पण CUT कट म्हणजे काय? कापणे. मग झाडं कापायची आहेत का लावायची आहेत, वाढवायची आहेत, काय करायचंय? त्याचं जर वाक्य पाहिलं, कट प्लांट्स नॉट गार्बेज, म्हणजे झाडं कापा, नाही होणार ते. तिसरा पर्याय आहे ग्रो, GROW. बघा सेकंड कॉलम मध्ये GROW हा एक शब्द तयार होतोय. GROW. ग्रो म्हणजे काय? ग्रो म्हणजे वाढवणे, उगवणे या अर्थाने होतं. मग ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे झाडं वाढवा, कचरा नाही. हा, तर हे वाक्य इथं बरोबर होतंय. काय होतंय? ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे झाडं वाढवा, कचरा नाही. चौथं पण वाचूया आपण, रूट्स. रूट्स, ROTTS. आता हे होतंय का बघा बरं ह्याच्यामध्ये? ROTTS सिक्वेन्स नाहीये त्याला, हा ऑप्शन तर येणार नाही. मग त्याचं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचा पर्याय ग्रो. ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज म्हणजे आत्ताचा अर्थ सांगितला की झाडं वाढवा, कचरा नाही. त्याच्यातून एक संदेश दिलेला आहे आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त मेसेजेस, फोटोज हे वाचले पाहिजेत. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 1. फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. म्हणजे आता खाली काही वाक्य दिलेली आहे, त्याच्यामध्ये इनकरेक्ट म्हणजे चुकीचं, पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह, चुकीचं विरामचिन्ह कोणत्या वाक्यात दिलेलं आहे असं तुम्हाला विचारलंय आणि तो ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. तर पहिलं आहे हाऊ आर यू. हाऊ आर यू चा अर्थ काय होतो? तू कसा आहेस. त्याच्या पुढे काय यायला पाहिजे बरं? एक्सक्लेमेशन यायला पाहिजे का? म्हणजे उद्गार नाहीये, त्याने प्रश्न विचारलाय. काय आहे प्रश्न? हाऊ आर यू, तू कसा आहेस किंवा तू कशी आहेस. त्या ठिकाणी तो तिथे प्रश्नचिन्ह असायला हवं होतं, त्यांनी तिथे उद्गारवाचक चिन्ह दिले. पण तरी घाई न करता आपण सगळे पर्याय पाहूया. दुसरं आहे हाऊ नाईस, म्हणजे हाऊ नाईस किती छान, म्हणजे हे उद्गार आहे. मग त्याच्या समोर उद्गारवाचक चिन्ह दिलंय म्हणजे ते बरोबर आहे. तिसरं आहे व्हॉट अ सरप्राईज. किती आश्चर्य. या ठिकाणी सुद्धा हे उद्गार आहे आणि त्याच्या समोर उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आर यू क्रेझी फोर्थ ऑप्शन आहे. तू वेडा आहेस का किंवा तू वेडी आहेस का, आपण प्रश्न विचारलेला आहे आणि त्यासमोर सुद्धा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तर मग चुकीचं कोणत्या शब्दात आहे, कोणत्या वाक्यात आहे? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हाऊ आर यू हा प्रश्न विचारलाय आणि त्याच्या समोर मात्र उद्गारवाचक चिन्ह दिलंय आणि म्हणून तो पर्याय चुकीचा आहे. तर आपल्याला विचारले काय, तर चुकीचाच पर्याय विचारलेला आहे. तर तो आहे पर्याय क्रमांक 1, हाऊ आर यू. सो द करेक्ट आन्सर इज फर्स्ट, हाऊ आर यू. नाउ सी द सेकंड क्वेश्चन. सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कंप्लीट द वर्ड रेजिस्टर. आता एक सारख्या प्रकारचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याच म्हणजे गटात बसणारा शब्द म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने एक सारख्या प्रकारचे शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्या गटात बसणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे दिलेल्या पर्यायांमधून. तर फर्स्ट आहे ग्राउल, सेकंड क्लर्क, थर्ड बज, फोर्थ स्क्विल आणि आपल्याला
फिफ्थ जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे दिलेल्या पर्यायामधून. म्हणजे दिलेल्या पर्यायातून सारखा शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ माहिती असणं आवश्यक आहे किंवा हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. तर ग्राउल म्हणजे काय? डरकाळी. तर वाघ, सिंह काय करतात? डरकाळी किंवा गुरगुरणे या अर्थाने. म्हणजे डॉगचा तो एक आवाज आहे. त्याच्यानंतर वाघाचा, सिंहाचा असं ज्याला आपण म्हणतो ना ध्वनिदर्शक शब्द, तशा प्रकारचे हे शब्द आहेत. दुसरा आहे क्लक. क्लक म्हणजे काय? कोंबड्यांचा कलकलाट. दुसरा आहे बीज, बज. कोण करतं ते? बीज. म्हणजे माशांचा जो आवाज आहे त्याला बज म्हणतात. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण गुंजारव म्हणतो. स्क्विल. स्क्विल म्हणजे काय? तर जे पिग असतं त्याचा चित्कार जो असतो त्याला स्क्विल म्हणतात. मग आता ही जे सगळे शब्द आहेत हे ध्वनिदर्शक शब्द आहेत. आणि ह्या ध्वनिदर्शक शब्दांना त्यांच्याच गटात असणारा एक ध्वनिदर्शक शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायांमधून शोधायचा आहे. तर फर्स्ट आहे ब्लो. ब्लो म्हणजे काय? फुंकणे. तर फुंकणे येईल का? नाही येणार. दुसरा आहे शेअर. शेअर म्हणजे भागीदारी करणे. तर तो पण येणार नाही. तिसरा आहे क्रॉक. हा बरोबर आहे. हा ध्वनिदर्शक शब्द आहे. कोण करतं बरं क्रॉक? फ्रॉक्स. फ्रॉकचा आवाज असतो म्हणजे बेडकांचा आवाज असतो. त्याच्यानंतर डोमकावळा, रॅव्हन्स असतात. त्यांचा पण आवाज कसा असतो? क्रॉक असा असतो. आणि फोर्थ आहे फ्लो. वाहने म्हणजे ते पण येणार नाही. मग ह्या वर्ड रेजिस्टर जर कंप्लीट करायचं असेल तर त्याच्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 क्रॉक. म्हणजे ग्राउल, क्लक, बज, स्क्विल आणि क्रॉक असे ह्या शब्द जर एकत्र केले तर ती दिलेले वर्ड रेजिस्टर जो आहे तो पूर्ण होतोय. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3 क्रॉक. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही डॅश डॅश अ लेटर यस्टरडे. बघा आता टेन्स विचारलेलं आहे. म्हणजे त्याचं एक जे 3 महत्वाचे काळ आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तसंच जसे मराठीत आहेत तसेच इंग्रजी विषयामध्ये पण आहेत. तर ही डॅश डॅश अ लेटर यस्टरडे. आता ही म्हणजे तो, लेटर पत्र, यस्टरडे काल. आता ह्याच्यामध्ये काल आले म्हणजे तुम्हाला लगेच ओळखता येईल की इथं कोणतं रूप यायला पाहिजे क्रियापदाचं. तर पहिलं आहे राईट्स, सेकंड आहे रोट, थर्ड आहे राईट, फोर्थ आहे रायटिंग. राईट्स हे कधी वापरतो आपण? वर्तमान काळामध्ये. ज्यावेळेस त्याचा कर्ता द्वितीय पुरुष असेल त्यावेळेला आपण राईट्स म्हणजे त्याला एस लावतो क्रियापदाला. म्हणजे हे येणार नाही. भूतकाळातलं क्रियापद आपल्याला हवंय कारण यस्टरडे काल ते झालंय त्याचं लिहून. मग कुठलं येईल त्याचं? रोट. जे क्रियापदाचं दुसरं रूप ज्याला V2 आपण म्हणतो पास्ट टेन्स. रोट म्हणजे लिहिलं. त्याने काल पत्र लिहिलं. तिसरं आहे राईट म्हणजे लिहितोय. आणि फोर्थ आहे रायटिंग लिहित आहे म्हणजे त्याची क्रिया आता चालू आहे. पण नाही त्याची क्रिया होऊन गेलेली आहे. कालच त्यानं पत्र लिहिलेलं आहे आणि म्हणून त्याचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 रोट. ही रोट अ लेटर यस्टरडे. त्याने काल पत्र लिहिलं. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2 रोट. नाव सी द सेकंड नेक्स्ट क्वेश्चन that is 22. Ruby meets her friend at the lunch time. How will she greet him? Choose the correct option. आता आपण पहिलीपासून शिकत आलोय पाठ. सकाळी काय म्हणायचं, दुपारी काय म्हणायचं, संध्याकाळी काय म्हणायचं, रात्री काय म्हणायचं. तर आता रुबी मीट्स हर फ्रेंड ऍट द लंच टाइम. आपण लंच, लंच म्हणजे दुपारचं जेवण. रुबी तिच्या मैत्रिणीला कधी भेटलीये? तर दुपारच्या जेवणाच्या वेळेला भेटलीये. हाऊ विल शी ग्रीट हिम? ती तिला कोणत्या प्रकारे अभिवादन करेल? चूज द करेक्ट ऑप्शन. मग आता हे दिलेल्या पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे. रुबी तिच्या मैत्रिणीला दुपारच्या वेळेत भेटलेली आहे आणि मग ती तिला कसं अभिवादन करेल? तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर येतंय. तर पाहूया ऑप्शन नंबर फर्स्ट गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. सेकंड गुड नाईट, शुभ रात्री. थर्ड गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि चौथा आहे गुड आफ्टरनून, शुभ दुपार. काय म्हणेल ती दुपारी जेवणाच्या वेळेला भेटली म्हटल्यावर? शुभ दुपार म्हणेल. गुड आफ्टरनून म्हणजे ऑप्शन नंबर 4.
So the correct answer is option number 4. Now see the next question. Find the punctuation mark missing in the following sentence. आता खाली दिलेल्या वाक्यामध्ये कुठलं विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. बघा, विरामचिन्हावर ह्यावेळेस 3 प्रश्न विचारले 2023च्या प्रश्नपत्रिकेत. म्हणजे विरामचिन्ह हा घटक सुद्धा किती महत्वाचा आहे. प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न विचारलेला असल्यामुळे कुठलाही घटक आपल्याला स्किप करता येणार नाहीये. सगळा अभ्यास व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. जे 8 घटक आहेत आणि त्याच्यामध्ये 30 उपघटक आहेत, ते सगळे आपल्याला अभ्यासावं लागणार आहेत किंवा आपण अभ्यासलेली आहेत. आता आपण पेपर सोडवतोय म्हटल्यावर अभ्यास झालेलाच आहे. पुढे पहा. ही सेड नंतर कॉमा आहे. तो म्हणाला इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. आता इट्स मध्ये काय दिलंय? ITS. पण या ठिकाणी इट्स म्हणजे IT नंतर अपॉस्ट्रॉफी पाहिजे होतं. अपॉस्ट्रॉफीचं साइन कसं असतं? जसं आपण खाली कॉमा देतो तसं वरच्या बाजूला कॉमा सारखं दिसणारं ते एक चिन्ह असतं आणि त्याला आपण म्हणतो अपॉस्ट्रॉफी. म्हणजे मराठीत म्हणायचं तर षष्टी दर्शक. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. हा एक सरावाचा भाग आहे किंवा हा सरावाचा एक विषय आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इट्स त्याला सिग्निफाय केले, त्याच्यावरती भर दिलाय म्हणून त्या ठिकाणी IT नंतर अपॉस्ट्रॉफी पाहिजे. मग कुठे आहे ते? कोणत्या पर्यायामध्ये आहे? फर्स्ट आहे कॉमा, सेकंड आहे एक्सक्लेमेशन मार्क, थर्ड आहे अपॉस्ट्रॉफी आणि फोर्थ आहे फुल स्टॉप. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये अपॉस्ट्रॉफी हा शब्द दिलेला आहे आणि तेच त्याचं अचूक उत्तर आहे. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3 अपॉस्ट्रॉफी म्हणजे षष्टी दर्शक शब्द, षष्टी दर्शक चिन्ह असंही म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे 24वा. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता चित्र दिलंय, त्या चित्रात ती मुलगी काय करते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा बरं, काय करते ती? झाडतीये, झाडून घेतीये, कारण कचरा पण दिसतोय ना थोडासा. व्हॉट इज द गर्ल डुईंग? ती मुलगी काय करत आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. फर्स्ट स्वीपिंग, सेकंड कुकिंग, थर्ड क्लाइम्बिंग, फोर्थ सिंगिंग. झाडून घेतीये, स्वयंपाक करतीये, कुकिंग म्हणजे काय? स्वयंपाक करतीये, थर्ड क्लाइम्बिंग म्हणजे चढतीये, फोर्थ सिंगिंग गाणं गातीये. तर ती काय करतीये? झाडून घेतीये. मग त्याच्यासाठी योग्य ऍक्शन वर्ड कोणता आहे? तर स्वीपिंग. पर्याय क्रमांक 1. व्हॉट इज द गर्ल डुईंग? स्वीपिंग. So the correct answer is option number 1, that is sweeping. Now the 25th and the last question. Read the riddle given below and choose the correct option. म्हणजे काय करा? खाली दिलेलं कोडं वाचा आणि त्याच्यासाठी योग्य पर्याय निवडा. You open your mouth to do it. It shows you are sleepy. What is it? You open your mouth to do it. तुम्ही काय करता? याच्यासाठी तुमचं तोंड उघडता. It shows you are sleepy. आणि याचा काय अर्थ होतो? हे काय दाखवतं की तुम्ही झोपाळलेले आहात, तुम्ही कंटाळलेले आहात. तर व्हॉट इज इट? ह्याला काय म्हणतात बरं? आपण तोंड उघडतो आणि एकदम झोपाळलेला असतो, तर मग त्याला कुठला ऍक्शन वर्ड येईल ते आपल्याला शोधायचंय. फर्स्ट कफ, सेकंड यॉन, थर्ड स्नीज, फोर्थ ड्रीम. म्हणजे खोकलं. कफ म्हणजे कसं खोकतोय? नाही येणार. यॉन म्हणजे काय? जांभई देणे. मग आपण याच्यासाठी तोंड पण उघडतो आणि आपल्याला आपण झोपाळलेले या अर्थाने, तर मग त्याचं उत्तर काय येणार आहे? यॉन येणार आहे. स्नीज येणार नाही, ड्रीम पण येणार नाही. स्वप्नात आहोत आपण, त्याच्यासाठी काही तोंडाची गरज नाहीये. तर मग त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर 2, दॅट इज यॉन. मीन्स you open your mouth to do it. It shows you are sleepy. What is it? It's yawning. So the correct option is second number, that is yawn. तर आज या ठिकाणी आपण 2023 ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलेली असेल. फार अवघड नाहीये. थोडासा अभ्यास करावा लागेल, काही नियमांची उजळणी करावी लागेल
आणि जे काही जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला त्या सर्वांची एकदा उजळणी करून रोज सातत्यानं वाचन केलं, आपली शब्दसंपत्ती वाढवली, तर आपल्याला निश्चितच हा पेपर सोडवण्यास काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड हॅव अ नाईस डे. थँक यू.